अपैशून्यम आणि दया ह्या दोन संकल्पनेचा विचार करताना प्रथम दर्शनी दोन्हीही सारखेच वाटतात, पण अपैशून्य याचं पुढचं पाऊल म्हणजे ही दया आहे. दयेचं स्वरूप काल आपण बघत होतो आणि अपैशून्याचं स्वरूप आपण पाहिलं आहे. एकदा थोडक्यामध्ये एखाद्या व्यक्तीला झालेला रोग वाढण्याच्या अगोदरच सद्वैद्य त्याचं निदान करून तो रोग बरं करण्याचा प्रयत्न करत असताना हा आपला आहे का जवळचा आहे असा भेद न पाहता रोग बरा करतो. चिखलामध्ये रुतलेली गाय दूध देणारी आहे की भाकड आहे असा कोणताही विचार न करता सज्जन व्यक्ती त्या गायीच्या दुःखाने अत्यंत कासावीस होऊन तिला काढणं हेच कर्तव्य समजत असतो. पाण्यात बुडत असलेला व्यक्ती ब्राह्मण आहे का अंतेज आहे याची विचारपूस न करता त्याचे प्राण वाचवणे हा महत्वाचा कर्तव्याचा भाग हा सत्करून असणाऱ्या व्यक्तीच्याकडनं केला जातो. अरण्यामध्ये जंगलामध्ये शिष्टाचार शून्य व्यक्ती एखाद्या माता माऊलीला वस्त्रहीन करून निघून गेला असेल तर त्याच रस्त्याने जाणारा सज्जन व्यक्ती आपल्या अंगावरचं वस्त्र तिला परिधान करण्याकरता देतो आणि मग अवलोकन करून तिची विचारपूस करतो. तसं अज्ञान, प्रमाद, प्राक्तहीन अशा अनेक निंदत्वाच्या गोष्टी करून ज्याचं जीवन अतिशय खितपत पडलेलं आहे, खेळलेलं आहे, अशा व्यक्तीला आपल्या स्वतःचं चांगलं सामर्थ्य देऊन त्याचं दुःख विसरायला जो लावतो आणि त्याला मदत करतो, आपल्या स्वतःच्या ठिकाणचे गुण देऊन आपल्या दृष्टीने त्याला शुद्ध बनवतो आणि मग त्याकडे पाहतो. देवाची पूजा करून मग देवाला पाहावं, मशागत करून पेरून मग शेताकडे अवलोकन करावं, अतिथीचा प्रसाद घेऊन मग त्याचा आशीर्वाद संतोष प्रसाद देऊन संतुष्ट करून मग आशीर्वाद घ्यावे. आपल्या गुणाने पुढीलांचं उणं फेडून मग त्याला उभं करावं. याच्या व्यतिरिक्त त्याला वर्मावर बोलू नये आणि पाप कर्मामध्ये त्याला अडकवू नये. नातोडविजे अकर्मी, तो ज्या दोषाने युक्त आहे त्या दोषाचं नामाभिधानही करून त्याला हाक मारू नये. कोणत्या तरी एखाद्या उपायाच्या द्वारे अडचणीत सापडलेला व्यक्तीला त्या समस्या दूर करून त्याला उभं करावं, त्याला वर्म घाव पडेल अशा प्रकारे शब्दाने बोलू नये. हा उत्तम आहे, हा नीच आहे असा फरक करण्याच्या ऐवजी
सगळे हे ईश्वराचीच रूप आहे असं म्हणून कोणालाही दोष बुद्धीने न पाहणं म्हणजे हे अपैशून्य आहेत आणि मोक्ष प्राप्त करून देण्याचं हे मुख्य सुखासन आहे असा विचार आपण अपैशून्य पदाचा करताना केला आहे. मग दया याची तुलना 16 कलांनी पूर्ण असणाऱ्या पूर्ण चंद्राशी ज्ञानेश्वर महाराजांनी केली आहे. तो आपला गारवा शीतलता देताना हा उत्तम आहे का कनिष्ठ आहे असा कोणत्याही प्रकारचा भेद न करता सगळ्यांना तो शीतलता समान देतो. तैसे दुःखिताचे शिरणे हिरता सकणवपणे उत्तमाधम नेणे विवंचुका. काल आपण ह्याही गोष्टीचा विचार पाहिला. हा उत्तम आहे का अधम आहे हा विचार न करता दुसऱ्याचं दुःख जो अत्यंत करुणेने दूर करतो आणि ह्यासाठी स्वतःचं अस्तित्व समाप्त होण्याची वेळ आली तरी चालेल, पण दुसऱ्याचं जीवन, दुसऱ्याचं अस्तित्व हे राहिलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न निसर्गामध्ये असणाऱ्या पंचमहाभूतांपैकी पाण्यामध्ये विशेषत्वाने पाहायला दिसतो. म्हणून माऊली सांगतात, ह्या जगामध्ये पाण्यासारखी एक वस्तू आहे, जीवनासारखी वस्तू. जीवन म्हणजे पाण्यासारखी एक वस्तू ह्या जगामध्ये आहे. ती काय करते? पाणी अंगाने स्वतः नष्ट होतं. पाणी अंगाने स्वतः नष्ट होतं, पण पाण्याअभावी एखादी वनस्पती वाळून आता नामशेष होत असेल तर पाणी आपलं सगळं अस्तित्व तिच्या मुळाशी समर्पित करतो. आपलं अस्तित्व नाहीसं करून अस्तित्व नाहीसं होत असलेल्या त्या एखाद्या गवताला नवजीवन देण्याचं काम करतो. याला म्हणायचं दया. पै जगी जीवनासारखे वस्तू अंगवरी उफके परी जाते जीवित राखे तृणाची. पुढिलाचे ने तापे. एखादा मनुष्य त्रिविध तापाने तप्त झालेला आहे आणि त्याला पाहिल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये कळवळा निर्माण झाला, कृपा निर्माण झाली आणि त्याचं ताप दूर करण्यासाठी सर्वस्व जरी आपलं दिलं गेलं तरी त्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे. त्याला असं वाटतं आपण थोडंच दिलं आहे. आपण आपले थोडेची गमे. आणि अशा श्रेष्ठ महापुरुषांच्या अंतःकरणात जी दया असते ती दया क्रियान्वित दया असते. जसं नदी वाहत असताना एखादा खड्डा त्यामध्ये उणं आहे म्हणजे त्यामध्ये पाणी नाही, पण तो खड्डा भरल्यानंतर त्यातली उणीव काढल्याशिवाय पाणी पुढे येत किंचितही ढळत नाही. तो खड्डा पाण्याने स्वतःच्या अस्तित्वाने पूर्णपणे भरवला जातो आणि मगच पाणी पुढे जात असते. तसं दुःखी, कष्टी, संत्रस्त, रंजलेले, गांजलेले असा कोणताही एखादा जीव महात्म्याच्या सानिध्यामध्ये आला तर त्याला आलेल्या ह्या त्रिविध दुःखाचा जो काही वेदना आहेत त्याला ती थकलेला जो जीव आहे त्याला विश्रांती देऊनच, संतुष्ट करूनच मग पुढे जात असतात.
निम्न भरली या उणे पाणी ढळोची नेने, तेवी श्रांता तोषोणी जाणे सामोरे पहा. म्हणून त्याचं जीवन परिपूर्ण केल्याशिवाय ते पुढे जात नाही, हा सिद्धांत यातनं सांगितला. म्हणून ह्या सगळ्या ओव्या वाचल्यानंतर त्या सिद्धांताची अवेअरनेस, त्याची जाणीव, या मूल्याची 100% आपल्या जीवनात लगेच येणार नाही. पण ह्या ओव्या वाचल्यानंतर दया भाव केवळ पेननी कागदावर लिहून दाखवण्यासारखा नाही किंवा त्यावरती बोलण्यासारखाही नाही. तर आपल्याला जे सामर्थ्य आहे शरीराचं, मनाचं, बुद्धीचं, धनाचं, ऐश्वर्याचं, ह्यापैकी जिथे गरज असेल तिथे त्याचा काही अंशी तरी उपयोग होण्यासाठी आपण साह्यभूत झालो तरी त्याचा आनंद व्यक्तीला वस्तूंच्या पेक्षा, मिळालेल्या आनंदापेक्षा कैक पटीने अधिक असतो. म्हणून दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी आणि दुसऱ्याच्या सुखाने सुखी ही दयाभाव अंतःकरण ज्याच्या मध्ये असतो त्याची तशी ती वृत्ती असते. हा एक सिद्धांतच आहे की दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणं. आणि हे सांगत असताना माऊलींनी दृष्टांत दिले आहेत. दृष्टांताचे पैलू सुद्धा अनेक प्रकारचे आहेत, पण आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढेच दृष्टांताचे पैलू आपण पाहत असतो. त्यापैकी आता 159 क्रमांकाची ओवी. पै पायी काटा निहटे, तव व्यथा जीवी उमटे, तैसे पोळे संकटे पुढीलाचेनी. पै पायी काटा निहटे, अनवाणी पायाने जंगलातून मार्गक्रमण करत असताना अचानकपणे पायामध्ये काटा रुतला, बोचला, पायात काटा भरला. या सगळ्या अर्थाने शब्द वापरला आहे निहटे. पायामध्ये काटा बोचला, पायामध्ये काटा रुतला, पायामध्ये काटा शिरला, पायी काटा निहटे. आपल्या संपूर्ण शरीराच्या रचनेचा विचार केला तर सगळ्यात जमिनीला स्पर्श करणारा पाय हा शेवटचा भाग आहे. जमिनीला स्पर्श करणारा भाग म्हणजे पाय. आणि डोळे ही सगळ्यात वरती आहे, अंतःकरण आहे. म्हणून पायामध्ये रुतलेला काटा त्याच्या वेदना पायालाच झाल्या पाहिजे. डोळ्याचा वरती काय संबंध आहे? डोळ्यापर्यंत काटा येतच नाही, अंतःकरणापर्यंत येतच नाही. पण माऊली म्हणतात पायामध्ये काटा रुतल्याबरोबर त्या व्यथा, त्या वेदना, ते दुःख कुठे उमटे? जीवी उमटे. जीवी उमटे म्हणजे त्या जीवाला ते दुःख होतं. त्या क्षणी त्याच्या जीवाच्या अंतःकरणामध्ये दुःख उत्पन्न होतं. तो आपला जीव कळवळतो, त्याला वेदना होतात. पाय खाली आहे आणि त्याला भरलेला काटा, त्याच्या वेदना अंतःकरणामध्ये जीवाला होतात. हे जसं आपल्या एका शरीराच्या अंतर्गतला हा सगळा भाग आहे, तसं संपूर्ण विश्व हेच विराट पुरुषाचं जर एक अंग समजलं तर दुसरा व्यक्ती सुद्धा तो आपलाच एक भाग आहे असं समजलं
तर तैसा पुढीलांचे संकटे पोळे. तसं दुसऱ्याला संकट झालं, दुसऱ्याला दुःख झालं, तर त्या दुसऱ्याच्या संकटाने हा देखील एक प्रकारचा दुःखी होतो, खिन्न होतो, अस्वस्थ होतो. जणू काही तो पोळला जातो. म्हणून माऊली म्हणतात, पुढीलांचेनी पोळे, पुढीलांचेनी संकटे पोळे. दुसऱ्या लोकांच्या संकटाने तो पोळला जातो, तो व्यतीत होतो. म्हणून ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया, ते दुसऱ्याचे दुःख पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. त्यांना संत वृत्तीची माणसं म्हणावे. ते माणसं संत वृत्तीची, साधू वृत्तीची आहे. आणि तोच साधू ओळखावा, देव तेथेचे जाणा. पण दुसऱ्याच्या दुःखाने आनंदी होणारी वृत्ती ही राजसी आणि तामसी प्रवृत्तीच्या लोकांची असते. एखादा दुःखी एखादा अडचणीत सापडला, किती लोक हसतील, दे विल लाफ ॲट यू. तेव्हा समजायचं की जाऊ द्या, अज्ञानी आहे, दुर्लक्ष करावं. कारण हा स्वभावच राजसी आणि तामसी लोकांचा असतो. ही एक प्रकारची वृत्ती पाहिली की दुसऱ्या पायामध्ये काटा भरल्यानंतर त्याच्या व्यथा अंतःकरणामध्ये उमटतात. कारण आपलं एक शरीर आहे म्हणून. तसं संपूर्ण समाज रचनाच एक विराट पुरुषाचं अंग आहे असं जर पाहिलं, तर दुसऱ्याचं दुःख सुद्धा हे आपलं दुःख आहे. कारण त्याच्याही अंतःकरणामध्ये असणारा आत्मा एकच आहे. म्हणून पुढीलाचेनी संकटे तैसा पोळे. आता दुसरा सिद्धांत सांगतात, जो दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतो. हा सिद्धांत सांगण्यासाठी दिलेला दृष्टांत हा ॲप्थेमॉलॉजिस्ट जे आहेत त्यांच्या क्षेत्रातला आहे. म्हणजे जे डोळ्याचे डॉक्टर आहेत त्यांना पटकन हा समजेल असा सिद्धांत. पावो शीतळता लाहे की ते डोळ्याची लागी होय, तैसा परसुखे जाये सुखावत. जर आपले डोळे जळजळ करत असतील, जर आपल्या डोळ्यांना काही ताण तणाव आला असेल, जर आपल्या डोळ्याचा नंबर वाढलेला असेल, डोळ्यांना आतून इचिंग होत असेल, तर आयुर्वेदिक किंवा दुसरे सगळ्या प्रकारच्या डोळ्यांच्या डॉक्टरांच्याकडनं सांगितलं जातं की हिरवळीवरून तुम्ही काही दिवस फिरा, चला, जिथे पायाला गारवा निर्माण होईल. पाय तुम्ही थंड पाण्यात ठेवा, पायाला तूप लावा, पायाला त्याची मालिश करा. तुम्हाला शांत झोप लागेल, डोळे शांत होतील. काय संबंध? पायाला तेल किंवा तूप किंवा शीतलता किंवा हिरव्यागार अशा हिरवळीवरती फिरावं आणि त्या पायाला झालेल्या सुखाच्या संवेदनाचा परिणाम डोळे शांत होतात. कारण एकाच शरीराच्या अंतर्गत एका अवयवाला झालेलं सुख दुसऱ्या अवयवाला सुखी होताना आपण पाहतो, किंवा एका अवयवाला शरीरामध्ये झालेल्या वेदना दुसऱ्या अवयवाच्या मध्ये त्या उमटताना आपण पाहतो. एवढं कोऑर्डिनेशन एकाच देहाच्या दोन अवयवांच्या मध्ये असतं.
तर संपूर्ण समाज रचना सुद्धा ते विराट पुरुषाचं अंग आहे असं समजल्यानंतर दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी का होऊ नये, दुसऱ्याच्या सुखाने सुखी का होऊ नये. आणि हे सांगण्यासाठी माऊलीने दृष्टांत दिला. पाओ शीतळता लाहे. पाओ म्हणजे पाय, शीतलता म्हणजे गारवा, लाहे म्हणजे प्राप्त होते. पाओ शीतळता लाहे. तळपायाला जर ती शीतलता गारवा निर्माण झाला तर त्याचा उपयोग, त्याचा संबंध हा प्रत्यक्ष डोळ्याशी आहे की ते डोळ्याची लागी होय. त्याचा उपयोग डोळ्यासाठीच होतो. आता हा वैद्यक शास्त्राचा हा सिद्धांत ज्ञानेश्वर महाराजांनी दैवी संपत्तीचा, दैवी गुणाचा, दया ह्या सद्गुणाचा विचार करताना तो सिद्धांताचा, एका शास्त्राचा सिद्धांत तो इथे दृष्टांत म्हणून वापरला. पण तो केवळ दृष्टांत म्हणून न पाहता तो एका शाखेचा तो सिद्धांत पण आहे. पाओ शीतळता आलाहे ते डोळ्याची लागी हो. पायाला जर शीतलता प्राप्त झाली तर डोळ्याला आल्हादकता प्राप्त होते, डोळे सुखी होतात. तैसे परसुखे जाई सुखावतो. तैसे परसुखे सुखावतो जाई. तसं दुसऱ्याच्या सुखाने जो सुखी होतो त्याला दया म्हणायची. हे दयेचं वेगळं अंग आहे. दयाचं अंग म्हणजे फक्त दुसऱ्याला उपकार करणं हा तर भाग आहे, पण दुसऱ्याच्या सुखाने सुखी आणि दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी, दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी सांगण्यासाठी पायात रुतलेल्या काट्याचा दृष्टांत दिला आणि दुसऱ्याच्या सुखाने सुखी होण्यासाठी पायाला प्राप्त झालेली शीतलताचा दृष्टांत दिला. हे दोन दृष्टांत दिल्यानंतर माऊली सांगतात ह्यानंतर आणखी काय सांगावं. आणि म्हणून किंबहुना या शब्दाचा प्रयोग केला आहे. किंबहुना तृषिता लागी, पाणी आरायले असे जगी, तैसे दुःखिताचे सेलभागी जिणे जयाचे. आता जयाचे जिणे असं म्हणताना जो दैवी संपत्तीचा एखादा साधक आहे त्याच्यासाठी दिलेला हा दृष्टांत आहे. किंबहुना, किंबहुना शब्दाचा अर्थ आहे फार काय सांगू. तृषिता लागी, तृषिता लागी म्हणजे जो व्यक्ती तहानलेला आहे, पाण्याची आवश्यकता आहे, त्या तहानलेल्या व्यक्तीची तृष्णा शांत करण्यासाठी जगी पाणी आरायले असे. जगी म्हणजे जगामध्ये, पाणी म्हणजे पाणी, आरायले असे. आरायले अशा शब्दाचा अर्थ आहे ते उत्पन्न झाले आहे, निर्माण झाले. तृषिताची तृष्णा निवृत्त करण्यासाठी जगामध्ये पाणी जसं निर्माण झालं आहे तैसे जयाचे जिणे, ज्यांचं जगणं कशासाठी आहे म्हटले, दुःखितांचे सेलभागी. जे लोक दुःखी आहेत त्या दुःखितांच्या सेलभागी म्हणजे वरच्या भागाला, ज्यांना पहिल्यांदा दुःख झालं ते पहिल्यांदा निवारण करणं याच्यासाठी ज्यांचं जीवन आहे म्हणून दुःखिताचे शेलभागी. शेलभाग म्हणजे वरचा भाग, उर्वरित भाग, सगळ्यात वरचा भाग. आणि म्हणून कोणाला एखाद्याला दुःख झालं
की पहिल्यांदा धावत येणारा पहिला माणूस कोण असेल तर हा, ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे. आज रस्त्यावरती अपघात होताना पाणी पाणी म्हणणारा तो अपघातामध्ये अडकलेला जीव म्हणतो पाणी पाणी, आणि हातामध्ये पाण्याच्या बॉटल असताना आपण किंचित काच खाली घेतो आणि ड्रायव्हरला सांगतो चला पुढे, पण त्याला पाणी देत नाही आणि पुढे जाऊन म्हणतो अरे रे रे, काय त्या माणसाची हाल, खूप दया आली मला. मग याला दया म्हणायची का? याला दया नाही म्हणायची. आपण त्यावरती एक कीव केली, दया नाही केली. आणि म्हणून तृषिता लागी जगी पाणी आरायले असे. तहानलेल्या व्यक्तीला तृष्णा निवृत्त करण्याकरता जगामध्ये पाणी निर्माण झालं आहे. तसं अधिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक ह्यापैकी कोणत्याही दुःखाच्या मध्ये अडकलेला जो जीव आहे, त्यांना काढण्यामध्ये जयाचे जिने शेल भाग, ज्यांचं जिणं हे अग्रगणी आहे, म्हणजे ते पहिल्या क्रमांकावरती कोण मदत करत असेल तर असे व्यक्ती करतात. ते खूप श्रीमंत असावे लागतात असं नाही, फक्त त्यांच्यामध्ये तशा प्रकारची वृत्ती असावी लागते. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जाण दया, मी उपजताची तया ऋणिया लाभे. तो पुरुष वीरराया, हे वीरांच्या राजा असणाऱ्या अर्जुना, तो पुरुष. कोणता पुरुष? दुःखितांचे शेलभागी जयाचे जिणे तो पुरुष, मूर्तिमंत दयाचा. त्याच्या ठिकाणी दया आहे असं नका बोलू म्हटले. मग काय बोलायचं? तो स्वतःच दया आहे. त्याच्या ठिकाणी दया असं म्हणताना तो वेगळा आणि त्या ठिकाणची दया. परंतु ज्ञानेश्वर महाराज आता पुढची भूमिका घेतात. त्याच्या ठिकाणी दया आहे असं नाही, तो मूर्तिमंत दयाच आहे, किंवा त्याच्या रूपाने मूर्तिमंत दयाच अभिव्यक्त झालेली. त्या दयेनीच आकार, त्या दयेनीच स्वतःहून आकार धारण केला, आणि तो धारण केलेला आकार म्हणजे ही दया आहे. तो पुरुष वीरराया मूर्तिवंत जाण दया. भगवंताच्या मुखामध्ये ज्ञानेश्वर महाराज ही अर्धी ओळ घालतात. उपजाता तया उपजताची. तया असा जो व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये ही दया उपजताची, अशा प्रकारची दया त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये जर उत्पन्न झाली, तर ज्ञानेश्वर महाराज भगवंताच्या मुखामध्ये ही ओवी घालतात की भगवंत म्हणतात, मी तया ऋणिया लाभे. अशा व्यक्तीचा मी ऋणीच झालेलो आहे, मी त्याचा ऋणी आहे. ही दया उत्पन्न झाली त्याच्या अंतःकरणामध्ये, तर मी अशा व्यक्तीचा ऋणी होतो, असा एक अर्थ केला. दुसरा असा अर्थ केला की उपजताची तया उपजताची, अशा प्रकारचा दयागण व्यक्ती जन्माला आल्याबरोबर मी तया ऋणिया लाभे, मी त्याचा ऋणी होतो, असा अर्थ केला. आणि पहिला अर्थ, अशा प्रकारची दया त्याच्यामध्ये उत्पन्न झाल्यानंतर मी त्याचा ऋणी आहे. काहींनी
जन्माचा संबंध लावला तर काही नाही, त्याच्या फक्त वृत्तीचा संबंध लावला. दोन्ही पद्धतीने अर्थ होऊ शकतो. आणि म्हणून तो पुरुष वीरराय हा मूर्तिमंत जाण दया. मी उपजाताची तया ऋणिया लाभे. ह्या प्रकारे दया ह्या सद्गुणांचा विचार इथपर्यंत सांगितला. अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिर पैषणम दया भूतेषु, आणि ही दया आहे. भूतेषु दया. आणि आता आहे अलोलुपत्व. अलोलुपत्व म्हणजे तो कशालाही लोलूप होत नाही, आसक्त होत नाही. ही संकल्पना सांगत असताना त्याला कोणत्याच गोष्टीच्या विषयी एक अटॅचमेंट नसते, निरागस अशा स्वरूपाचा हा राहतो. ही सुद्धा एक प्रकारचा सत्वगुण आहे. हे सांगण्यासाठी ज्ञानोबराय आता दृष्टांत देतात. आता सूर्यासी जीवे अनुसरलिया राजीवे परी ते तो न शिवे सौरभ्य जैसा. अलोलुपत्व म्हणजे कशाला ते चिटकून राहत नाही. या अलोलुपत्वाचा दृष्टांत देण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी निसर्गामध्ये किती अवलोकन केलं असेल. निसर्गाचा त्यांचा पराकोटीचा हा जवळचा संबंध आहे. निसर्गाचं बारीक निरीक्षण, त्याला पर्यावरण शास्त्र ज्याला म्हणतात, एन्व्हायरमेंटल सायन्स, याबद्दल ज्ञानेश्वर महाराजांचा किती सलोख्याचा संबंध. सर्वोत्कृष्ट सिद्धांत सांगायचा असेल तर दृष्टांतासाठी निसर्गातला उदाहरण द्या. आता डॉक्टरांना माहिती आहे, त्यांच्याकडे केळी लावलेली आहे. माऊली दृष्टांत देतात. आत्मसाक्षात्कार झालेल्या महापुरुषाच्या क्रिया कशा हळूहळू शांत होतात, कशा बंद होतात, तो कर्म करण्याचाच कधी कधी कसा विसरून जातो, त्याच्याकडनं कर्मच कसं होत नाही, हे सांगण्यासाठी असं म्हटलं आहे. सूर्यासी जीवे, ते ओवी दिली आहे केळीची. फळली केळी उन्मळे. एकदा की केळीचा घड परिपक्व झाला की मग ती केळी उन्मळून खाली पडते, तिचं काम संपलं. नवीन दुसरा कोंब त्या ठिकाणी निर्माण होतो. म्हणून शब्द वापरला आहे फळली केळी उन्मळे. तसं तैसा आत्मलाभ हे प्रबळे, जसं ज्याला प्रबळ असा आत्मलाभ प्राप्त झालेला आहे, तयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. त्याच्या सगळ्या हळूहळू हळूहळू सगळ्या क्रिया, कर्माची धाव ही बंद होते आणि तो शांत अंतर्मुख होऊन राहतो. हा एवढा मोठा दृष्टांत देण्यासाठी सुद्धा, सिद्धांत सांगण्यासाठी सुद्धा केळीचा दृष्टांत दिला. तसंच आहे सूर्यासी जीवे अनुसरले राजीवे. राजीवे शब्दाचा अर्थ आहे कमळ. सूर्य उगवल्याबरोबर ते सूर्यविकास आणि कमळ विकसित होतात आणि सूर्य मावळल्याबरोबर ते सूर्यविकास आणि कमळे मिटतात. इतकं त्याच्याशी ते अनन्य आहे. सूर्यासी राजीवे जीवे अनुसरलिया. सूर्याला
राजवे म्हणजे ते कमळ अगदी जीवाभावाने त्याचं अनुसरण करतात. सूर्य उगवला तर ते विकसित होतात, सूर्य मावळला तर ते मिटतात. इतके त्याच्याशी ते अनन्य आहेत. पण एवढं जरी असलं, पण तो सूर्य परी तो न शिवे सौरभ्य जैसा. पण एवढं जरी असलं तरी तो सूर्य जसा त्याच्या सुगंधाचा उपभोग घ्यावा म्हणून त्याला स्पर्श सुद्धा करत नाही. किती अनन्य आहे. पण एवढ्या अनन्य असणाऱ्या त्या राजीव म्हणजे कमळाला त्याच्याकडनं तेवढी सुद्धा अपेक्षा करत नाही. एवढी मोठी भूमिका या सूर्याची सांगितली आहे. दुसरंही उदाहरण तसंच दिलेलं आहे. फक्त हे निसर्गातलं एका सूर्याचं आणि कमळाचं दिलं आहे. आता देत आहे या निसर्गामध्ये असणारे वेगवेगळे ऋतू, त्यामध्ये वसंत ऋतूचं उदाहरण देत आहे. वसंताची वहाणी आलिया वनश्रियेच्या अक्षौहिणी, ते न करीतची घिणी निघाला तो. वसंताची वहाणी, जेव्हा वसंत ऋतू या सृष्टीमध्ये त्याचं आगमन होतं, तो वाहत जातो, वाहत येतो म्हणजे त्याचं आगमन होतं, तेव्हा काय होतं? वनश्रेयाच्या अक्षयोनी आलिया. वनश्री म्हणजे वनशोभा. वेगवेगळ्या झाडांना नवीन पालवी फुटते, नवीन मोहर येतो, मग फुलं येतात, मग फळं येतात आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा निसर्ग परिपूर्ण हिरवागार झाड झालेली असतात. म्हणून ज्या वसंताच्या येण्याने संपूर्ण वनाची शोभा ही अनेक पटीने सुशोभित होते, पण तो वसंत ऋतू ह्या झाडांच्या कोणत्याही फळाची अपेक्षा करत नाही, फुलाची अपेक्षा करत नाही, कोणत्याही गोष्टींची तो अपेक्षा करत नाही. अर्थात वसंताच्या वहाणी आलिया वनश्रियाच्या अक्षयोनी, ते न घे, ते न करीतची घेणे निघाला तो. तो त्या वसंत तो आगमन जेव्हा होतं तेव्हा वनश्रियाच्या मध्ये कोणत्याही झाडाकडून कोणत्याही फळाची अपेक्षा न करता तो तिथून लगेच पुढे जात जातो, त्या ठिकाणी थांबत नाही. म्हणून ते न करतेची घेणे निघाला तो, त्यातून निघून जातो. आणि हे सांगण्यासाठी पुन्हा पुराणातलं दृष्टांत दिला. हे असो महासिद्धीसी लक्ष्मी आलिया पासी, परी महाविष्णू जैसा न गणेची ते. हे असो म्हणजे आता याचं अलोलुपत्व सांगण्यासाठी दिलेले दृष्टांत किती सांगायचे, हे असो थांबावं म्हटले आता, पण तरी देखील थांबत नाही. महासिद्धीसी लक्ष्मी ही पाशी आलिया. लक्ष्मी ही महासिद्धीसी म्हणजे ज्या काही अष्टमहासिद्धी आहे, त्या अष्टमहासिद्धींच्या सहित स्वतः लक्ष्मी ही आपल्या जवळ आली असताना, पाशी आलिया म्हणजे जवळ आली असताना, जैसा महाविष्णू ते न गणीच, परंतु भगवान विष्णू मात्र तिची अपेक्षा करत नाही. वा वा, बऱ्याच झाल्यात तुम्ही आलात, मी तुमचीच वाट पाहत होतो. हा, महाविष्णू परी न गणेची ते, परंतु महाविष्णू भगवान विष्णू
त्याची गणना करत नाही, ते मोजत नाही, त्याची अपेक्षा करत नाही, त्याची लालसा करत नाही. ठीक आहे, आली असेल तर आली, तिने आपलं वरलं असेल तर वरलं असेल. परंतु महासिद्धी सहित लक्ष्मी जवळ आली असताना सुद्धा भगवान विष्णू तिची अपेक्षा करत नाही, तिला महत्व देत नाही. तसं जगातल्या सगळे ऐश्वर्य ह्या भगवत भक्तांच्या जवळ हात जोडून उभे असतात. कारण अष्टमहासिद्धी सहित लक्ष्मी आणि लक्ष्मी सहित भगवान ज्या महापुरुषांच्या अंतःकरणामध्ये येऊन सेवा करण्याची अपेक्षा करतो, मग त्याला काय कमी असेल. पण तरी देखील हे भगवत भक्त, हे साधक, हे संत भोगाची अपेक्षा करत नाही. त्यांच्याजवळ ते येतं, भगवंताची इच्छा असते, प्रारब्ध तसं असतं, पण असलं म्हणून त्याला मात्र त्यांचं कौतुक असतं. हे सांगण्यासाठी माऊलींनी दृष्टांत दिला आहे. तैसे आहिकीचे का स्वर्गीचे, भोग पायिक झाले या इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे मना माझी. ही ओवी कितीदा तरी सांगितली असते ज्ञानेश्वरीमध्ये. वैराग्याचं जेव्हा लक्षण येतं त्यावेळेस, पण ही इथे आलेली आहे. पण इथे आपण याचा शब्दाशा अर्थ पाहूया. आहिकीचे म्हणजे ह्या लोकातलं सगळ्या प्रकारचे ऐश्वर्य आहिकीचे. का म्हणजे अथवा स्वर्गीचे. आहिकीचे भोग का स्वर्गीचे भोग. स्वर्गातले सगळ्या प्रकारचे भोग आणि पृथ्वी तलावरच्या सगळ्या प्रकारचे भोग काय झाले आहे, पायिक झाली या. पायिक शब्दाचा अर्थ आहे सेवक झाले, नोकर झाले. कोणाचे? इच्छेचे पायिक झाली या. म्हणजे याने फक्त अंतःकरणामध्ये एखादी इच्छा करावी की आपल्याला असं करायचं आहे, असा संकल्प झाल्याबरोबर इहलोकातील आणि स्वर्गलोकातील भोग ज्याच्या इच्छेचे सेवक झाले, इच्छेचे अहिकीचे भोग का स्वर्गीचे भोग, इच्छेचे पायिक झाले या, त्याच्या इच्छेचे सेवक झाले. ऑल worldly enjoyments and heavenly enjoyments become a servant or become a slave of his desire. त्याच्या इच्छेचे सेवक बनले आहे, नोकर बनले आहे. पण याच्या मनामध्ये यांचा स्वीकार करावा अशी थोडी सुद्धा रुची म्हणजे आवड उत्पन्न होत नाही. परी भोगावे हे न रुचे मना माझी. परंतु मना माझी हे भोगावे हे न रुची. परंतु मनामध्ये ह्या ऐश्वर्याचा उपभोग घ्यावा हे मनामध्ये त्याला रुचत नाही, आवडत नाही. किती प्रश्न उत्पन्न होतो. त्याच्याजवळ नाही म्हणून त्याला आवडत नाही का आहे म्हणूनही आवडत नाही. म्हणून बऱ्याच वेळेस अभावामध्ये वैराग्य दाखवणारे म्हणजे संख्या खूप आहे. मला ते नकोय, मला हे नकोय, मला, पण तुझ्याजवळ आहे घरी कुठे येते. पण इथे वैराग्याची व्याख्या करताना ऐहिक आणि पारलौकिक सगळे ऐश्वर्याचे भोग ज्याच्या इच्छेचे नोकर बनले आहेत, पण ज्याच्या मनाला ह्या भोगांना शिवावं असं वाटत नाही, त्याला म्हणायचं अलोलुपत्व. लोलुप नाही, अटॅच नाही, आसक्त नाही. न भोगावे बहुवे काय कौतुके, जीवी जीवनो हे विषयाभिलाखे, अलोलुपत्व दशा ठाऊके जाणते हे. अलोलुपत्वाची ही व्याख्या ह्या ठिकाणी पूर्ण करत आहे आणि तो विषयही पूर्ण होतो आहे. बहुवे काय कौतुके. आता आणखी ह्या अलोलुपत्व ह्या पदाचं आणखी काय कौतुक करावं, किती सांगावं, किती वर्णन करावं. हा एक सद्गुणाचं अलोलुपत्व.
म्हणजे कशाशी अटॅचमेंट नसणं, कशाशी लिप्त न होण्याची भूमिका असणं. म्हणजे ज्यांच्याजवळ सगळं काही असतं ते त्याला लिप्त होत नाही आणि ज्यांच्याजवळ काहीच नसतं ते कल्पनेने आपल्याला हे सगळं असावं म्हणून लिप्त होतात. म्हणून माऊली याचा समारोप करतात. जीव विषयाभिलाखी नोहे. जीवाला त्याच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंचविषय जगातल्या सगळ्या सुखांचं हे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे जो जीव विषयाभिलाखी नव्हे, ज्याला ह्या विषयांची अभिलाषा नाही, आहे मात्र सगळं, पण असूनही तो त्याकडे पाहत नाही. त्याला काय म्हणायचं? अलोलुपत्व दशा ठाऊके जाणते हे. ही अलोलुपत्व त्याची ही अवस्था आहे, त्याला स्टेट्स ऑफ नॉन अटॅचमेंट असं म्हणूया, अशी ही त्याची मनाची स्थिती आहे. ते हे जाण, ते अशा प्रकारे जाणावं, समजून घ्यावं. ह्याप्रमाणे आज आपण अलोलुपत्व ह्या पदाचा विचार पाहिला आणि दया ह्या संकल्पनेचा काल राहिलेल्या ओव्यांच्या माध्यमातून विचार पाहिला. म्हणून झालेल्या ह्या ज्या ओव्या आहेत त्या पुन्हा वाचत असताना की आजचे हे दोन सिद्धांत मी माझ्या उद्याच्या जीवनामध्ये कसं जगण्यामध्ये मी आणू, तर जगण्यामध्ये मी आणण्याचा प्रयत्न करेन. हेच ह्या सगळ्या विचाराचं होमवर्क आहे. किंवा हा विचार चालल्यानंतर 15 दिवस मी एका मूल्याचा अभ्यास करेन किंवा 1 महिना एका मूल्याचा अभ्यास करेल. मी अलोलुपत्व याचा हे प्रयत्नपूर्वक मी माझ्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करेल, दया आणण्याचा प्रयत्न करेल, अपैशून्य ह्या पदाच्या संबंधाचा विचार मी करण्याचा प्रयत्न करील. तरच ह्या ओव्यांचा अर्थ आपल्याला प्रत्यक्ष अनुभूतीमध्ये येईल